गती कर जोडोण म्हणता झाला स्वामीने निरूपण रावणाचे सांगितले प्रभू रामचंद्र भगवान की जय. अगस्ती मुनीने आणि नमस्कार केलेला आहे आणि राजा रावणाचे आणि ह्या राजाची युद्ध झालेलं, राजा स्वर्गवासी झालेले आणि रावण त्या ठिकाणाहून निघून गेला इथपर्यंत कथा आणि ऋषी मुनीनं आणि रामाला सांगितलेली आहे. आणि आता पुढे कथा कशी सांगते ते आपल्याला ऐकायचं. दशानना विचारत एकशेती पृथ्वीचे भूप शरणा येती तया ते जिंकुनिया लंकापती उडाराचा आले जिंकित. राजा रावणाला एका कसा आणि पोरसच निवडलेला होता. देशोदेशी फिरत होता आणि जिथं जिथं राजा असतील त्या राजापाशी जायचं आणि त्यांच्या संग बोलायचं आणि त्यांना जिंकायचं. कारण लोक भेट होते, कारण तो दिसत होता. काही मुंडके होते, याला विशी भुजा होत्या, मोठा राक्षस होता, म्हणून लोक काही विचार करीत होते जाऊ द्या कुठाना आपली हार मानून घ्यायची. असा लोकाला जिंकीत जिंकीत राजा रावण दैवत फिरत. आईसे जिंकिले भूमंडळे राजे जिंकिले ज्यांचा पराक्रम प्रबळ ऐसा दशाननाती सबळ कोठे नाही पराभविला. या टायमाला राजा रावण असे राजवट जिंकीत निघालेला होता. कुठेही त्याला काही कुठला जुनी मिळालेला नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी जाऊन मोठमोठे पराक्रमी राजे होते पण त्या ठिकाणी विजय घेऊन राजा रावण आणि पुढं पुढं आणि राजवैभव आपलं मोठेपणा दाखवीत राजे जिंकीत फिरू लागले. निर्वीर होती ते सृष्टी ऐसे गमते माझे पोटी यदर्त्या शंका थोड मोठी माझे जीवी वाटत असे. असा राजामध्ये एकतर्फी राजा बनवा लागलेला आहे. कारण निर्वैर सृष्टी बनवायच्या तयारीत आहे राजा. कारण राजा रावणाशिवाय दुसरं कुणीही त्याला धुंदी लागत नव्हतं. ह्यो जे बोलून तेच करूया का असं अगस्ती मुनी आणि प्रभू रामचंद्राला ही कथा आणि सांगू लागले. मला जे राजा वडील होते ऐसे वाटत माझे मते ते पाशुपतानी होते शस्त्रे त्यांचे काही न चालायची. पाशुपत राजापासून सगळे काही मोठमोठे राजे होते, त्यांचं काही चाललं नाही राजा रावणा बरोबर. आणि राजा ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी विजयी व्हायचा आणि पुढं आपलं पुस्तक विमान घेऊन चालायचा आणि दुसऱ्या राजाचा शोध घ्यायचा. असा राजा रावण पराक्रम करीत होता. असे ऋषी आम्हाला कथा सांगू. आईसे श्रीरामाचे वचनाना ऐकून या हास्य वदाना बोलता झाला तू ब्रह्मपूर्ण जाणून प्रत्यय माकरीशी. आता असं ऋषी मुनी सांगू लागले. राम ऐकून घेत होते. पूर्ण कथा ऐकल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला हसू आलेलं आहे आणि हसू आल्याच्या नंतर खद खद हसले आणि ऋषी मुनी बघत होते, सांगत होते आणि रामाला हसू आलेलं आहे. आणि आता पुढे काय करते. तू ये सृष्टीचा करता तुझा कुमार हा विधाताय मायेस तुझे प्रबळता ते लोक्यात मोहावया. बरं म्हणजे आता तुम्ही कसे आहेत म्हणजे सृष्टीचे कार्यकर्ते आहेत. सृष्टी तुमच्या हातात शोधेने केलेली आहे. आता हिचं कसं रक्षण करायचं आहे, काय करायचं आहे हे काही तुम्ही ठरवावं असे अगस्ती मुनी बोलत आहे. तू ईश्वराचा ईश्वरा तुझा योगियान करे पार तू स्वलिले निहावतार घेतला कार्या करण. म्हणून ऋषी सांगू लागलेले आहेत की प्रभू रामचंद्रा तुम्ही विश्वराचे विश्वर आहेत आणि आकर्त्याचे करते आहेत आणि दीन दुबळ्याचं पालन पोषण करणारे आहेत. दयाळू मायाळू आहेत आणि सगळ्या जगावून वरपोस आहेत आणि तुमची नीतिमत्ता ठिकाणावर आहे. तुम्ही एक वचनी एक पत्नी आणि बांधदारी आहेत असं ऋषीमुनी आम्हाला बोलू लागले. तू श्रीरामा प्रति कथा पुसस्याती निभूती हे आश्चर्य वाटे आमचे चिती कृपा मूर्ती कृपाळ. म्हणून ऋषी म्हणून लागलेले रामा तुम्ही सगळे जाणते आहेत. तुम्हाला सगळं काही माहिती आहे. तुम्ही भविष्य सांगू शकता.
पुढलं कार्य सांगू शकतात, पाठीमागचं सांगू शकतात, परंतु आमचं वैभव उगत वाढवा लागला आणि आमच्याकडून कथा माहिती सांगा म्हणून तुम्ही आमच्याकडून माहिती काढून घेता, असे ऋषी मुनी आम्हाला बोलू. आमचा वाढवून या माने आम्हासी देतोसी भूषण, तरी तुझे कृपेने जाणो पुढलं निरूपण सांगत असे. बरोबर प्रभू रामचंद्र, आता तुमची कृपाच असेल तर पुढचं निरूपण ऐकायचं असलं तर तुम्ही काय करतात? आम्हाला मोठेपणा देऊ लागलात, आमचा मान वाढवू लागलात, आम्हाला भूषण देऊ लागलेला आहे, परंतु आम्ही आता नाईलाजाने तुम्ही विचारल्यावर नाही म्हणता येत नाही. पुढीलची कथा जी आहे ती आम्ही तुम्हाला सांगत आहेत. भगवंता तुम्ही ऐकायचं काम करा. रावण अनरण्य भूपती चिंतोडी चालीला विचारत चिती, तदनंतर श्रीरामानगरी महिष्मती अपूर्व पुढे देखील. बरं, राजा रावणचे काही कर्तव्य राजा जिंकीत पुढे चाललेला होता. निनेत्र नावाच्या राजाला मारल्या गेलं, तिथून पुढे चाललेला होता. आणि पुढची नगरी बघितली पुढं महिष्मती नामे नगरीत तिची सरिना पग सरगपुरी, तोरणे पताका घरोघरी अति साजिरी अनुपम्य. आणि ते हिमायतच्या चालत असताना महिष्मती नावाची नगरी राजा रावणानं बघितलेली आहे आणि इमारत धीर केलेलं आहे आणि तिची कशी रचना आहे आणि कशी तिची आणि मांडणुका आहे ते राजा रावण निवडून पाहू लागलेला आहे. ये नगरी समीप येवोनिया पोलस्ती कुलदीप, सवे प्रधान याचा गणित प्रताप, ऐसे ते झाले. आता म्हणलं ही नगरी आणि कशी होती, काय होती, आणि ती पोलस्ती मुनीच्या काळातली नगरी होती आणि त्यांची रचना होती, त्यांची राजधानी होती आणि त्यांच्या ताब्यात होती. ती चांगल्या पद्धतीची होती. राजा रावण त्या ठिकाणी धीर झालेला आहे आणि ते नगर शुद्ध मनानं पाहू लागलेला आहे. रावणे पृथ्वीपती जिंकिले, थोर गोपा दुःख निधले, आईचे करिता पुढे देखील नगर राया ऋणाचे. मग त्या ठिकाणी अर्जुन नावाचा राजा होता आणि या राजा रावणानं पाठीमागे मोठमोठ्या भूपतीला त्रास दिला, जिंकले, बरेच मारल्या गेले, कुणी हार मानली. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आणि ती राजाची नगरी बघितल्याच्या नंतर राजा रावण काय करू लागला? त्या नगरीचा भूपती प्रताप तेजस्पुत कीर्ती, अग्नि सारिखी दिसे दिती, नामे अर्जुन विख्याता. आता तो अर्जुन नावाचा राजा कसा होता? चंद्रासारखा नकळत शरीर माया संपत्ती होती आणि त्या नगरीची रचना आणि वेगळी हिऱ्या मोत्यानं मढलेली होती. असा खणखणीत राजा आतापर्यंत रावणाला कुठेही अशी नगरी आणि असा राजा बघायला भेटला नव्हता. तसा तो अर्जुन नावाचा राजा त्या ठिकाणी होता. तो सहस्रार ते दिवशी स्त्रिया सहित नर्मदेशी, गेला असता जल क्रीडेसी, माये रावण यादास. बरं, त्या काळाला तो सहस्र अर्जुन नावाचा राजा होता आणि स्वतःच्या स्त्रिया बरोबर घेऊन कीर्तनस्थान करण्यासाठी काही बाहेर गेलेला होता. आणि त्या टायमाला हा राजा रावणाची स्वारी आणि त्या अर्जुन सहस्र अर्जुनाच्या नगरीला पोहोचलेली होती. आगाय म्हणती हो तुमचा नृपती, कोठे आहे तो सांगा निश्चित, मी आलो असे त्यासी उदारती, वेदी भूपती पाचारा. त्या ठिकाणी राजा रावण गेलेला आहे आणि त्या ठिकाणी जे काही राखणदार होते, जे काही पारदान वगैरे त्या राजाने नगरीचं संरक्षण करण्याला ठेवलेले होते, त्या भूपतीला अहंकारला राजा रावण हे म्हणले, तुमचा राजा कुठं आहे, कुठं बसलेला आहे, कसा आहे, आणि त्याला जाऊन तुम्ही सांगा. आणि राजा रावण आलेला आहे आणि युद्धासाठी ललकारीत आहे आणि तू बाहेर निघायचं काम कर असा आणि त्या भूपती लोकांना राजा रावण दडपण देऊन सांगू. लंकेश दशाननाय आलो रायासी युद्धाला गोण, सांगत या प्रतित्वरे करुण युद्ध रावण पाचारी. तुम्ही काय
लंकेचा राजा रावण आणि तुमच्या संग युद्ध करण्यासाठी आलेला आहे आणि लवकरात लवकर तुम्ही युद्धाला यावं असा मजकूर घेऊन आणि तुम्ही त्या ठिकाणी जा आणि लवकर राजाला बोलवायचं काम करा. ऐकून राक्षसाचे वचने प्रदान झाले कंपायमान म्हणती राक्षसादी पालानो राजा नाही नगरीमध्ये. मग त्या टायमाला हा बघायला राक्षस दिसत होता भयानक. परत घाबरून गेले ना असं ठणकावून विचारल्याच्या नंतर आणि म्हणू लागले बाबा राजा रावणा म्हणले राजे काय म्हणले नगरीत नाही ते बाहेर कुठं तरी आणि हे फटक्यासाठी गेलेले आहेत या नगरीमध्ये राजे नाहीत आणि कुणाला निरोप सांगावा अशी प्रधान मंडळी त्या राजा रावणाला बोलू लागली.